मैत्रिणींनो, तुमचे सुद्धा भुवयांचे केस पांढरे झालेत, विरळ झालेत किंवा ते गळायला लागलेत, असे सगळे प्रॉब्लेम जाणवतात का? मग अजिबात टेन्शन घेऊ नका, कारण या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक नाही दोन नाहीत असे अनेक उपाय सांगणार आहे जे तुम्ही घरच्या घरी करू शकता आणि नैसर्गिकरित्या तुमचे भुवयांचे केस सुद्धा स्ट्रॉंग आणि छान मस्त करू शकता, जे तुम्हाला अजिबात आर्टिफिशियल लुक देणार नाही. त्यामुळे व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचा आहे. मुळात जेव्हा एखाद्याच्या भुवयांचे केस हे विरळ असतात तेव्हा आपण काय करतो? आयब्रो पेन्सिलचा वापर करतो, पण तो तात्पुरता पर्याय आहे. नैसर्गिकरित्या ते कसे छान राहू शकतील यासाठी मी तुम्हाला मॅजिकल तेलाचं मॉलिश सांगणार आहे. त्यापैकी पहिलं तेल आहे ते म्हणजे एरंडेल तेल, अर्थातच कॅस्टर ऑइल. यामध्ये रासायनोलिक ऍसिड आणि व्हिटॅमिन ई असतं, जे नवीन केस उगवण्यासाठी किंवा त्याची मुळं मजबूत करण्यासाठी खूप प्रभावी ठरत असतं. त्याचं सुद्धा मॉलिश तुम्ही करू शकता. दुसरं तेल आहे ते म्हणजे अर्थातच आपल्या सगळ्यांचं आवडतं आणि घराघरामध्ये असणारं खोबरेल तेल, ज्यामध्ये लोरिक ऍसिड असतं, जे केसांचं तुटणं थांबवतं, त्यांना नैसर्गिक चकाकी देण्याचं काम करत असतं आणि तुमचे भुवयांचे केस सुद्धा दाट होऊ शकतात. त्यामुळे तेलानं, खोबरेल तेलानं सुद्धा तुम्ही मॉलिश करू शकता. जसं केसांना करता तसं भुवयांनाही करा. तिसरं तेल आहे ते म्हणजे आल्मंड ऑइल, अर्थातच बदामाचं तेल. यामध्ये बायोटीन आणि व्हिटॅमिन ए, डी, ई यानं हे समृद्ध आहे. त्यामुळे हे तेल जर तुम्ही भुवयांच्या केसांना लावलं तर तुमचे भुवयांचे केस हे मुलायम होत असतात आणि त्यांना दाटपणा येण्यासाठी सुद्धा कारणीभूत ठरत असतं. कारण तुम्ही पाहू शकता यामध्ये किती पोषण मूल्य आहेत, जे अर्थातच तुमच्या डोक्यावरच्या केसांना सुद्धा तितकंच कारणीभूत आणि तितकंच फायदेशीर ठरणार आहे. त्याचबरोबर भुवयांच्या केसांसाठी सुद्धा ते व्यवस्थित असणार आहे. त्यामुळे हे सुद्धा तुम्ही वापरू शकता, यानं सुद्धा मॉलिश करू शकता. यानंतरचं आहे ते म्हणजे ऑलिव्ह ऑइल, ज्यामध्ये ओलिक ऍसिड आणि अँटीऑक्सिडंट असतं, ज्याच्यामुळे केसांच्या मुळांपर्यंत पोषण पोहोचवण्याचं काम ते करत असतं. अर्थातच त्यामुळे जी भुवयांच्या केसांची तुमची गळती आहे, ते हेअरफॉल जो होतो तो सुद्धा आटोक्यात येऊ शकतो. यानंतरचं ऑइल आहे ते म्हणजे रोजमेरी ऑइल. आता तुम्हाला माहिती आहे केसांसाठी डोक्यावरच्या सुद्धा रोजमेरी ऑइल किती महत्त्वाचं असतं. त्याच प्रकारे हे ऑइल तुम्ही भुवयांना लावू शकता. यामुळे रक्ताभिसरण, अर्थातच ब्लड सर्क्युलेशन केसांच्या वाढीसाठी सुधारत असतं. मुळात रोजमेरी ऑइल हे डायरेक्ट केसांना न लावता खोबरेल तेल किंवा आल्मंड ऑइलमध्ये, बदामाच्या तेलामध्ये ते मिसळून जर तुम्ही लावलं तर त्याचा जास्त फायदा होणार आहे. कारण त्याचा जो वास आहे तो थोडासा उग्र असतो, थोडासा स्ट्रॉंग असतो. सो डिरेक्टली ते न अप्लाय करता त्याच्यामध्ये दुसऱ्या कुठल्या तरी तेलाचं मिश्रण करून ते तुम्ही भुवयांच्या केसांना लावा. यानंतरचं तेल आहे ते म्हणजे जोजोबा ऑइल. हे तेल केसांच्या छिद्रांना, अर्थातच हेअर फॉलिकल्स जे आहेत त्यांना मोकळं ठेवतं आणि नैसर्गिक तेल उत्पादन, जे नॅचरल ऑइल इकडे बनतं भुवयांच्या मध्ये, ते सुद्धा बॅलन्स ठेवण्यासाठी खूप कारणीभूत ठरत असतं. यानंतरचं ऑइल आहे ते म्हणजे आर्गन ऑइल. व्हिटॅमिन ई आणि फॅटी ऍसिडमुळे केमिकल उत्पादनांनी खराब झालेले केस हे रिपेअर करण्याचं ते काम करतं आणि केसांना नैसर्गिक चमक सुद्धा देत असतं. त्यामुळे ते सुद्धा तुम्ही वापरू शकता. आता एवढे वेगवेगळ्या प्रकारचं तेल मी तुम्हाला सांगितले. मुळात ते योग्य पद्धतीने कसं वापरायचं, तर रात्री झोपण्यापूर्वी तुमच्या आवडतं जे तेल आहे ते तेलाचं मिश्रण तुम्ही सिलेक्ट करा. कापसाच्या सहाय्यानं भुवयांवरती ते छान लावा. 2 मिनिटं हलक्या हातानं त्याला तुम्हाला मॉलिश करायचंय. रात्रभर तसंच राहू द्या आणि सकाळी कोमट पाण्यानं ते स्वच्छ करा. बघा तुम्हाला काहीच दिवसामध्ये त्याचा फरक जाणवणार आहे. मुळात हे वेगवेगळ्या प्रकारचं जे ऑइलचे हे जे प्रकार आहेत हे आपण डोक्यावरच्या केसांच्या वाढीसाठी सुद्धा लावत असतो. वेगवेगळ्या आजकाल बाजारामधल्या प्रोडक्ट्समध्ये सुद्धा या ऑइल्सचं वेगवेगळ्या प्रकारचं मिश्रण वापरलं जातं, जेणेकरून डोक्यावरचे केस चांगले राहण्यासाठी ते कारणीभूत ठरत असतं. म्हणून अगदी सेफ आहेत हे सगळ्या प्रकारचे ऑइल, जे तुम्ही तुमच्या भुवयांच्या केसांना लावले तरी सुद्धा तुम्हाला फायदा होणार आहे. आणि मला असं वाटतं कालांतरानं महिनाभर तरी तुम्हाला हे वापरायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला ह्याचा रिझल्ट दिसेल आणि ते वापरल्यानंतर तुम्हाला मग आर्टिफिशियल कुठल्याही प्रकारचे जे आपले आयब्रो पेन्सिल्स आहेत ते वापरण्याची गरज भासणार नाहीये आणि तुमचा चेहरा खूप सुंदर दिसणार आहे. कारण भुवया ज्या आपल्या चेहऱ्यावर आहेत त्या चेहऱ्याला आखीव रेखीव करत असतात, खूप सुंदर तुमचा चेहरा दिसण्यासाठी कारणीभूत ठरत असतात. त्यामुळे माझ्या सगळ्या मैत्रिणींसाठी हा मला असं वाटतं मी वापरत असलेला किंवा माझ्या मैत्रिणींना मी सांगितलेला एक छोटासा पर्याय तुमच्यापर्यंत सुद्धा पोहोचवलेला आहे. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून तुम्हाला सांगायचंय. हे वापरा आणि याचे रिझल्ट कसे येतात हे सुद्धा तुम्हाला मला कळवायचंय आणि त्यासाठी आम्हाला कमेंट करायला विसरू नका. हा व्हिडिओ भरपूर मैत्रिणींपर्यंत शेअर करा. असेच माहितीपर व्हिडिओ पाहिजे असतील तर लोकमत सखीला फॉलो, सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका.